नमस्कार मंडळी, मी आहे अविनाश। आज आमचा दिल्लीमध्ये पहिला दिवस आहे। सकाळी आम्ही गोवा एक्सप्रेसने सकाळी 6:30 वाजता दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवरती उतरलो। त्यानंतर आम्ही 9 वाजेपर्यंत आमच्या हॉटेलला आलोय, फ्रेशन अप झालोय आम्ही आणि आता आम्ही दिल्ली फिरण्यासाठी बाहेर निघालोय। नमस्कार मित्रांनो, आपण आता आलोय दिल्लीमधील राजघाटला। तर राजघाटला सगळ्यांनाच माहिती आहे की जे आपले राष्ट्रपिता आहेत महात्मा गांधी यांची इथं समाधी आहे। तर आता आपण आतमध्ये जाऊ आणि त्यांना विनम्र अभिवादन करू। चला माझ्यासोबत। हा तेच। आता आपण आहोत महात्मा गांधीजींच्या समाधीच्या तिथे। जेव्हा 30 जानेवारी 1948ला त्यांचा मृत्यू झाला, त्यानंतर 31 जानेवारी 1948ला याच ठिकाणी त्यांची समाधी बनवण्यात आली। इथेच त्यांचं शेवटचं जे काही कार्य आहे ते इथेच झालं। तर हा एक कॉम्प्लेक्स आहे राजघाटचा। तर या ठिकाणी आपल्या भारतातले जे मोठे मोठे नेते आहेत, जसे की इंदिरा गांधी आहे, राजीव गांधी असतील, त्यानंतर चरण सिंग आहेत, अटल बिहारी वाजपेयी आहेत, यांचं समाधी ह्या राजघाटच्या परिसरामध्ये आहे। त्यामुळे याला राजघाट कॉम्प्लेक्स असं म्हटलं जातं। तर तुम्ही सगळ्यांनी जेव्हा तुम्ही दिल्लीला येताल तर ह्या ठिकाणी नक्की व्हिजिट करा। तर तुम्ही इथं पाहताय की ही काळ्या संगमरवरी दगडाने घडवलेली समाधी, त्याच्यावरती हे राम हे शब्द कोरलेले आहे आणि त्याच्या पाठीमागे जी शाश्वत ज्योती आहे जी की त्यांच्या मृत्यूनंतर इथे अखंड तेवत आहे। विविध देशातील जे फॉरेनर्स असतील आणि भारतातले सुद्धा लोक जर दिल्लीमध्ये आले ना तर प्रथम या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी नक्कीच येतात। राजघाटला येऊन मनाला एक वेगळ्याच प्रकारची शांतता भेटली। जर तुम्ही दिल्लीत येणार असाल तर राजघाटला नक्की भेट द्या। आम्ही जाऊन आलोय राजघाटवरून आणि मॅडम आमच्या खूप थकल्यात आणि त्याचं कारण आहे की खरंच खूप ऊन आहे आता इथं। जसं बघताय की खूप ऊन आहे। मॅडम पुढे जायचंय, आपल्याला फिरायचंय। बेटा भेलपुरी। स्नेहल मॅडम काय खाताय? भूक लागली मॅडम। आता आम्ही चाललोय अक्षरधाम स्वामीनारायण टेम्पलला। तर चला आमच्यासोबत दिल्ली मेट्रोने। तुम्हाला जर हा व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। मी सायकल रिक्षात बसलोय आता आणि अक्षरधामला जातोय। आपण आता आलोय अक्षरधाम स्वामीनारायण टेम्पलला। तर हे जे मंदिर आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत ओपन असतं। त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता इथे लाईट अँड साऊंड शो होतो, तो जो सर्वांनी पाहिला पाहिजे। अक्षरधाम म्हणजे देवाचे दिव्य निवासस्थान। येथे करुणा, शांती, अहिंसा याचं प्रतीक मानलं जातं। अक्षरधाम मंदिरात 200हून अधिक मूर्ती आहेत। अनेक सहस्र वर्षांच्या अनेक आध्यात्मिक दिग्गजांचे प्रतिनिधित्व त्या करतात। आम्हाला कॅमेरा आतमध्ये अलाउड नाहीये, त्यामुळे आम्हाला तुम्हाला दाखवता येत नाहीये। तर आम्ही आल्यानंतर तुम्हाला सांगू जे काय असेल। आज आम्ही जेव्हा 3:30 वाजता आलो तर खूप कमी गर्दी होती। आज शनिवार आहे तरी पण खूप कमी गर्दी भेटली आम्हाला आणि आमचं दर्शन खूप सुंदर झालंय। खूप कमी वेळात आमचं दर्शन व्यवस्थित झालं। ते आतमध्ये 3 शो आहेत आणि त्यासोबत एक फाउंटन आणि लेझर शो आहे। असे टोटल 4 शो आहेत। या टोटल 4 शोची मिळून जी किंमत आहे ते 370 रुपये। आणि जर तुम्हाला फक्त फाउंटन शो बघायचा असेल तर त्याची किंमत आहे 110 रुपये। फाउंटन शो हा संध्याकाळी 7:15 वाजता असतो। जर मी रिकमेंड करेल की जर तुम्हाला हे सगळे शो कव्हर करायचे असतील तर तुम्ही 3:30च्या आसपास या, जेणेकरून 3:30ला शो बाकीचे 3 शो कम्प्लीट करून तुम्ही 7:15 वाजता तुमचा फाउंटनचा शो तुम्ही कम्प्लीट करू शकता। आता जवळपास 8:30 वाजलेत आणि माझ्या चॅनल कडून मी हे रिकमेंड करेल की तुम्ही नक्कीच तो फाउंटन अँड लेझरचा जो शो आहे तो नक्की बघा इथे। आणि आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाहीये,
पण आतमध्ये प्रोफेशनल फोटोग्राफर्स आहेत जे की एका किमतीमध्ये जवळपास तिथे 200-250 रुपये पर फोटो आहे. तर त्या प्राइस मध्ये तुमचे फोटोज खूप सुंदर काढून देतात तर ते पण नक्की ट्राय करा. आताची सध्याची जी सिच्युएशन आहे, इराण, अमेरिका आणि इस्रायलचं जे वॉर सुरू आहे सध्या, त्यामुळे बाहेरचे खूप सारे ढाबे जे हॉटेल्स आहेत ना ते बंद आहे. तर यावेळेस आम्हाला नवीन काहीतरी ट्राय करायचं होतं. तर आम्ही ह्या वेळेस महाराष्ट्रातले मुलं दिल्लीत येऊन महाराष्ट्र सदनमध्ये जेवायला चाललोय. तर तुम्ही नक्कीच पुढे कंटिन्यू करा की तिथे गेल्यानंतर काय होईल आणि आम्हाला खरंच तिथे अलाउड करतील का जेवणासाठी आणि तिथलं जेवण कसं आहे हे बघण्यासाठी तुम्ही नक्की पाहत राहा. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की बाहेर जेवणाचे खूप प्रॉब्लेम चालू आहेत. तर त्यासाठी आम्ही आता महाराष्ट्र सदनमध्ये आलो आणि लकीली आम्हाला महाराष्ट्र सदनमध्ये एंट्री भेटली. पण महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी मी ते सांगतो की ग्रुपमधून एकाकडे तरी तुमच्याकडे आधार कार्ड असणं, महाराष्ट्रातलं आधार कार्ड असणं गरजेचं आहे. ठीक आहे. इथे आलो. हे कॅन्टीन संध्याकाळी 7:30 ते रात्री 10 वाजेपर्यंत चालू असतं. जर तुम्ही महाराष्ट्रात असाल तर इथं एकदा नक्की ट्राय करा. इथं आल्यानंतर आम्ही भरली वांगी, त्यानंतर एक सावजी एग्स करी, वरण भात आणि चपाती ऑर्डर केलेली आहे. आमची ऑर्डर येते. आल्यानंतर मी तुम्हाला नक्की दाखवतो आणि त्याची टेस्ट कशी आहे त्याचे रिव्ह्यू पण देतो. हे आहे अंडा करी, सावजी अंडा करी, नंतर चपाती आलेली आहे आणि कांदा दिलाय. हा, हे भरली वांगी आणि त्यांनी वरण दिले आणि राईस घेऊन येत आहेत ते आता. रात्रीचे 10 वाजलेत आणि आम्ही आता आहे महाराष्ट्र सदनला. तर जेवण करतोय आणि आम्हाला इथलचं जेवण खरंच आवडले. वाटत नाहीये की महाराष्ट्राच्या बाहेर आलोय. दिल्लीतून महाराष्ट्राचं जेवण करतोय आणि खूप रिझनेबल आहे. पहिले आम्हाला वाटलं होतं की नवीन बिल्डिंगला अलाउड करणार नाही, ते फक्त गव्हर्नमेंट एम्प्लॉईसाठी असेल. पण इथे आल्यावर समजलं की नवीन बिल्डिंगला पण अलाउड करतात. फक्त आपलं आधार आय डी पाहिजे आपलं महाराष्ट्राचं. तर मी रिकमेंड करेल किंवा आम्ही दोघंही रिकमेंड करू, जर तुम्ही दिल्लीत आले असाल आणि जर तुम्हाला महाराष्ट्राचं जेवण जेवायचं असेल तर इथे एकदा नक्की भेट. हा होता डे 1 इन दिल्ली. थँक्स फॉर वॉचिंग. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.